महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती आणि ज्या हत्या प्रकरणातले फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता। त्याच हत्या प्रकरणातला आरोपी आहे वाल्मिक कराड आणि त्या वाल्मिक कराडचे फोटो अशा प्रकारे मेळाव्यात झळकतायत। त्यामुळे काय म्हणावं, काय प्रतिक्रिया द्यावी असा संतापजनक प्रश्न आता विचारला जातोय। यावर पंकजा मुंडे काही बोलणार का, धनंजय मुंडे काही प्रतिक्रिया देणार का, याकडे आता लक्ष असेलच। मात्र बीडमधील सामाजिक वातावरण यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आलेले आहे। तर दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सध्या प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहे। धनंजय देशमुख जी आपण पाहताय, तुमच्या बंधूंच्या क्रूर हत्या प्रकरणात ज्या वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे, जो वाल्मिक कराड कारागृहात आहे, त्या करारचे फोटो झळकतायत, तेही पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात। बोलू का? जी, तुमचा आवाज येतोय, बोला। हा, पंकजा ताईंनी जे स्टेटमेंट देणं चालू केलंय की माझा यांच्याशी काही संबंध नाही, ते माझ्या पक्षाचे नाहीत, परंतु पंकजा ताईंचे फोटो काढून स्कॅनर तयार केलेले आहेत समर्थकांनी, त्याच्यावर मेळाव्यासाठी पैसे जमा केलेला आहे। मी आपल्या जिल्ह्याचे एसपी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे, त्यांना मी सगळे पुरावे दिलेले आहेत, परंतु देशमुख कुटुंबाविषयी खोटी सहानुभूती देणं हे पंकजा ताई तुम्ही बंद करा। देऊ नका सहानुभूती, आम्हाला विरोध करा। जर तुम्हाला मुख्य आरोपीचं समर्थन करायचं, त्याच्या नावानं पैसे जमा करायचे, त्याच्या नावानं जर तुम्हाला मेळाव्याला सगळ्याचं समर्थन द्यायचंय, तर आम्हाला सहानुभूती देऊ नका, असं माझं स्पष्ट मत आहे। मी तुमचा संताप समजू शकते। यानंतर तुम्ही काही पाऊल उचलणार का, काय मागणी करणार आणि या फोटो संदर्भात पोलिसात तक्रार करणार का? मी एसपी साहेबांना लिगली जे स्क्रीनशॉट पाठवलेत, ज्या स्कॅनर पाठवलेत, ज्याच्यावर मुख्य आरोपीचा फोटो आहे, ज्याच्यावर पंकजाताईचा फोटो आहे, त्या स्कॅनरवर पैसे जमा करण्यात चालू आहे मेळाव्यासाठी, हे मी त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे। आणि माझ्याविषयी जी सहानुभूती तयार करायची म्हणजे करायचा प्रयत्न आहे किंवा आरोपीविषयी जे ते बोलत नाहीत, त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्यांचं आरोपीला समर्थन आहे। जी, धनंजय देशमुख जी, धन्यवाद। तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधला आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर पंकजा मुंडेंना धनंजय देशमुख यांनी प्रश्न विचारलेले आहे आणि वाल्मिक कराड विरोधात त्या काही बोलत नाही, त्यामुळे मला खोटी सहानुभूती देऊ नका असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा संताप साहजिकच आहे। त्यांच्या भावाची क्रूर हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्या प्रकरणातील आरोपीचा अशा प्रकारे फोटो पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात झळकताय। तर बीडचे एसपी यांनाही आपण या प्रकरणात माहिती दिली असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता पंकजा मुंडे यांचा हा मेळावा या फोटोमुळे वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे, कारण क्रूर गुन्ह्यातील वाल्मिक कराड